ऑरेंज सिटी नागपूरची ओळख, पण कधी काळी याच नागपूरची आणखी एक ओळख होती, तलावांचं शहर. शहरात एकूण 8 तलाव आहेत. त्यातले लालगंज भागातले हे 2 तलाव, नाईक तलाव आणि लेंडी तलाव. कधी काळी हे तलाव म्हणजे शहराचं सौंदर्य म्हणून ओळखलं जायचं. मात्र आता या तलावांच्या काठावरून जातानाही अक्षरशः नाक दाबून जायची वेळ आली आहे. महापालिकेचं दुर्लक्ष, तलावांच्या किनाऱ्यावर वाढत चाललेलं अतिक्रमण यामुळे या तलावांमध्ये घाणीचं साम्राज्य पसरलंय. आसपासच्या परिसरातलं सांडपाणीही थेट याच तलावांमध्ये सोडल्यानं हे पाणी पिण्यायोग्य काय, वापरण्याच्याही लायकीचं नाही. शिवाय तलावाच्या किनारी भागात डेंग्यू, मलेरिया, कॉलरा यासारखे साथीचे आजार वाढत आहेत. तलावांची सफाई करावी यासाठी या भागातल्या रहिवाशांनी अनेकदा पालिकेच्या सतरंजीपुरा इथल्या झोनल कार्यालयात तक्रारी केल्या. मात्र या तक्रारींकडे महापालिका जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप इथल्या स्थानिकांनी केलाय. हे लालगंज नाईक तलाव आहे, यांचे जेवढेही सदस्य आमचे आहे तेवढ्यानं सतरंजीपुरा झोनमध्ये कंप्लेंट केली आहे. पण साहेब जेवढेही आहेत ते करतो म्हणतात, पण आम्हाला काही त्याचं उत्तर भेटला नाही. हमारे इधर पे बहुत गंदगी है और बहुत साफ सफाई नहीं होती है. जो गटर लाइन है जल्दी घड़ी भर जाती है. जब मेंबर को बोलने जाओ, जब मेंबर बनाने के लिए आता है, सुधारने के लिए आता है, और मच्छर बहुत काटते हैं, रात भर परेशान करते मच्छर, बास भी आती है. और तालाब की गंदगी है, हमारे छोटे छोटे बाल बच्चे हरदम बीमार पड़ते हैं. नाईक तलावाचा प्रॉब्लेम असा आहे की त्याला गटर लाईन जोडलेली गेलेली आहे आणि लेंडी तलावातल्या दूषित पाण्याची बी लाईन त्याला जोडल्या गेली आहेत. म्हणून तो तलावाचं पाणी दूषित झालेलं आणि सायंकाळला तिथं वारंवार वास सुटला राहतो. आणि त्यात आतल्यामध्ये की NMC तिथली साफसफाई करत नाही. 2-3 वेळा मी ज्ञापन दिलेलं आहे सतरंजीपुरा झोनमध्ये पाटील साहेबांना, पण त्यांनी बी काही सूट घेतलेली नाही. नगरसेवक, महापालिकेतले अधिकारी तक्रारींकडे लक्ष देत नाहीत म्हटल्यावर इथल्या रहिवाशांनी झी हेल्पलाईनशी संपर्क केला आणि आपली तक्रार दाखल केली. आमच्या प्रतिनिधींनी या रहिवाशांची भेट घेतली, दोन्ही तलावांची पाहणीही केली. सांडपाणी थेट तलावातच सोडल्यानं नाईक तलावाला तर अक्षरशः गटारीचं स्वरूप आलंय. लेंडी तलाव पाड वनस्पतींनी आच्छादून गेला होता. दोन्ही तलावांना अतिक्रमणाचा वेढा बसला होता. लेंडी तलावावर हे अतिक्रमण इतकं वाढलं होतं की पूर्वीच्या तुलनेत केवळ 1 पटच तलाव क्षेत्र शिल्लक राहिलंय. तलावाच्या काठाला लावलेल्या संरक्षक रेलिंगही चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या. तलाव स्वच्छ करण्यासाठी पालिका दरवर्षी 6 लाखांचं टेंडर काढते. मात्र हे 6 लाख कुठल्या तलावात बुडतात हे कळायलाही मार्ग नव्हता. त्यामुळे गेल्या 5 वर्षांपासून दोन्ही तलावांची रायाच केली आहे. कधी काळी स्थानिकांना हवेसे वाटणारे हे तलाव आता रहिवाशांना नकोशे झालेत. अखेर नागरिकांच्या या समस्या घेऊन झी हेल्पलाईनच्या टीमनं थेट महापालिकेचं कार्यालय गाठलं. पालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष रमेश सिंगारे यांची आम्ही भेट घेतली. त्यांना लालगंज भागातल्या तलावांच्या समस्या सांगितल्या. यावर तलावांच्या दुरवस्थेला तिथले नागरिक जबाबदार असल्याचं ते म्हणाले. या तलावांच्या स्वच्छतेसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून तलावांची साफसफाई करू असं आश्वासनही त्यांनी झी हेल्पलाईनच्या टीमला दिलं. त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना आम्ही अनेक वेळा समजावलं की बाबा तुमचीच घाण इथं, तिथच्या ते लेडीज तिथंच आंघोळ करतात, तिथंच संडास करतात, तिथंच बाथरूम करतात, ते पाणी सोडून देतात. म्हणून दुःखाची गोष्ट आहे की आपल्या शहराच्या धरोहर अगर खराब होत असेल, पण आमच्या शहरामध्ये आम्ही संपूर्ण तलावाची एक प्लॅन तयार केलेला आहे. केवळ जनतेच्या चुकांकडे बोट दाखवत पालिकेतले अधिकारी नामनिराळे होत असतील तर ते चुकीचं आहे. कारण तलावांच्या भोवती वाढणाऱ्या अतिक्रमणांची जबाबदारी सर्वस्वी पालिकेचीच आहे. पालिकेनंही वेळीच या अतिक्रमणांना आळा घालणं गरजेचं होतं. केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी जर हे अतिक्रमण होत असेल तर त्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. आता प्रश्न उरतो तो स्वच्छतेचा. या तलावांच्या स्वच्छतेसाठी पालिका प्रशासनासोबतच स्थानिकांनीही पुढाकार घेतला तरच या तलावांचं हरवलेलं सौंदर्य नक्की परत येईल. आणि अशा उपक्रमांमधूनच स्वच्छ भारत, सुंदर भारतचं अभियान साकार होईल. अमित देशपांडे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.